गणेशजी नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 1998 पासून दरवर्षी सातत्याने आयोजित होणाऱ्या एसएससी बोर्डच्या धर्तीवरील रौप्य महोत्सवी एसएससी सराव परीक्षेचा शुभारंभ आज आमदार गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला। मागील 25 वर्षात 1.5 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेचा लाभ घेत विविध क्षेत्रामध्ये यश संपादन केले आहे। दरवर्षी वाढता प्रतिसाद या परीक्षेला मिळत आहे। नेरूळ येथे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या भरगच्च उपस्थितीमध्ये पार पडलेल्या सराव परीक्षा शुभारंभ प्रसंगी श्री गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर संजू नाईक, ट्रस्टचे सचिव तथा नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, या परीक्षा उपक्रमातील ज्येष्ठ सहकारी आनंद सुतार, दशरथ भगत, विशेष अतिथी म्हणून शिक्षक महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नात जयश्री चौगुले, भाभा अणुशक्ती केंद्रातून निवृत्त ज्येष्ठ वैज्ञानिक अनंत चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते। एसएससी बोर्ड प्रमाणेच ही सराव परीक्षा घेतली जाते। या परीक्षेमधून विद्यार्थ्यांना आपल्या उणीवा समजतात आणि मुख्य परीक्षेपूर्वी विद्यार्थी त्या उणीवा दूर करतात। यावर्षी 85 शाळांमधील एकूण 9,900 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत। 26 केंद्रावर मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमधून ही परीक्षा घेतली जाणार आहे। 10वीच्या परीक्षेला विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणामध्ये सामोरे जाऊन यश संपादित करण्यासाठी आमदार गणेश नाईक यांच्या प्रेरणेने एसएससी सराव परीक्षा सुरू केल्याचे डॉक्टर संजू नाईक यांनी सांगितले। आज मला खूप आनंद होतोय की श्री गणेशजी नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ही सराव परीक्षा सातत्याने 25 वर्ष या ठिकाणी होते आणि या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये 9,900 विद्यार्थी या ठिकाणी आपल्या भविष्याची वाटचाल करण्यासाठी आज या परीक्षांना बसलेल्या आहेत। समाधान या गोष्टीचं आहे की लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नुसता नाही घेतला तर अनुभव घेतला। आज डॉक्टर राठोड नवी मुंबई महापालिकेचे एक आरोग्य अधिकारी आहेत, त्यांनी आपला अनुभव सांगितला। मला असं वाटतं की अशा अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही फार कमी होतो याच्यामध्ये, गणित आम्हाला कच्चा होता आणि गणिताच्या परीक्षेमध्ये ह्या परीक्षेत पास नाही झालो, नापास झालो, त्याच्यातून कुठे कमी आहे आमच्या लक्षात आलं आणि मग आम्ही मूळ जी एसएससी परीक्षा आहे ती पास झालो। मला वाटतं याच्यापेक्षा मोठं यश काय असू शकतं आणि म्हणून मला वाटतं आत्मविश्वास हा फार आवश्यक असतो, तो कुठल्याही क्षेत्रात असू दे आणि त्याच्यासाठी सराव हा महत्त्वाचा आहे आणि मला वाटतं ही परीक्षेचं यश तेच आहे। राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारण केलं पाहिजे आणि ते सातत्यानं असण्याची आवश्यकता आहे। ते गणेशजी नाईक साहेबांनी सांगितलेलं तीच रेख पुढे मी असेल, संदीपजी नाईक असतील, सागरजी नाईक असतील, आमचं या शहराप्रती जे कर्तव्य आहे ती भावना लक्षात घेऊन हे करतो आहे। याच्यामध्ये कुठे मोठे आम्ही काहीतरी काय विशेष करतो असं नाही, तरी गरज आहे। मला वाटतं हाच आमचा उद्याचा इतिहास आहे, उद्याचं भविष्य आहे आणि मला असं वाटतं की ते जर मजबूत झालं तर शहर मजबूत होईल। ज्या ठिकाणी लहान खालच्या स्तरापासून म्हणजे 10वीचा विद्यार्थी जर यशस्वी झाला तर पुढे तो सायंटिस्ट होईल किंवा काहीतरी यश प्राप्त करेल, एवढंच आमचा उद्देश नाही, तर त्याला आत्मविश्वास देणं आहे। अनेक विद्यार्थी स्वतःचा जीव गमावतात याच्यामध्ये आणि ते होता कामा नये, हा प्रयत्न या सराव परीक्षेचा आहे आणि मला असं वाटतं की ते यश भविष्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला अजून अधिक वाढवण्यासाठी आम्ही सर्व सहकारी जोमानं काम करत आहोत। आपल्या सर्वांचं या ठिकाणी आवश्यक असं सहकार्य निश्चितपणे आम्ही अपेक्षित करतो। या ठिकाणी विविध प्रकारचे पुरस्कार आहेत, लॅपटॉपच्या माध्यमातून, पामटॉपच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही त्या विद्यार्थ्यांना एक बारकोड देऊन काही जे विशेष अशा परीक्षांचे पत्रक जे आहे, परीक्षाचं पेपर आहे त्याचं आम्ही संकलन करून त्या विद्यार्थ्यांच्या माहितीकरता उपलब्ध करून दिलं आहे। त्याच्यामुळे आमचं विशेष असं कार्य या ठिकाणी हेच आहे की विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेला बसावं आणि आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी निश्चितपणे त्यांनी प्रयत्न केला पाहिजे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं। विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सराव परीक्षेने आत्मविश्वास निर्माण केल्याचे सांगितले। परीक्षेत यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा, परंतु दुर्दैवाने अपयश आल्यास अनुचित निर्णय घेऊ नका असा सल्ला विद्यार्थ्यांना आमदार गणेश नाईक यांनी दिला। एसएससीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळावा म्हणून एसएससी सराव परीक्षेचा शुभारंभ केला। त्या कालखंडामध्ये माझे सहकारी आनंद सुतार माझ्याबरोबर काम करत होते, नंतर त्यांना मी त्या विभागाचा प्रमुखच बनवून टाकला। आजवर 1.5 लाख विद्यार्थ्यानं या सराव परीक्षेमध्ये 25 वर्षात सहभाग घेतला।
यावर्षी सुमारे 9,900 विद्यार्थी सहभाग घेत आहेत। एकूण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतोय, त्यांच्यामध्ये भीती नाहीशी होते आणि भविष्यकाळामध्ये आत्मविश्वास असणं हे ज्ञान घेण्याचं करता पहिले बॅकग्राऊंड तयार झालं असं मी समजतो। एकूणच सर्वांचं आपलं सहकार्य मिळतं आहे। माझे सर्व सामाजिक जीवनामधले सर्व सहकारी, विविध राजकीय पक्षामध्ये असलेले लोक, तुम्ही विविध प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियाचे तुम्ही प्रतिनिधी, आज ही जबाबदारी संजीव नाईक, संदीप नाईक, सागर नाईक आणि आनंद सुतार हे चौघेजण त्या ठिकाणी पार पाडत आहेत आणि त्याचा नवी मुंबईच्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे फायदा होतोय आणि भविष्यकाळात होईल असा माझा विश्वास। बाब असे की मी मगाशी सांगितलं की आम्ही ज्याला परीक्षेला 7वीला ज्याला मी गेलो त्याला इथून बस दुसऱ्या दिवशी नक्की येईल याची गॅरंटी नव्हती। MS हायस्कूलच्या शाळेमध्ये आमची राहण्याची व्यवस्था झाली होती आणि न्यू इंग्लिश स्कूलला आमचं परीक्षेचं सेंटर होतं। 7वीचं मी बोलतोय, कोण बाजूला बसलंय कोण पुढे काही समजत नव्हतं। ठाणे जिल्ह्याचं शहर, तालुक्याचं शहर, त्या शहराचं सुद्धा महात्म्य त्याला सगळ्या लोकांना माहीत पडत नव्हतं आणि अशा प्रकारच्या तणावामध्ये विद्यार्थी परीक्षा देत असत। पाठ केलेलं किंवा घेतलेलं ज्ञानसुद्धा त्यावेळेला विसरून जाण्याची परिस्थिती निर्माण व्हायची। अशा परिस्थितीमध्ये आजचे हे विद्यार्थी भाग्यवान आहेत, त्यांच्याकरता आम्ही त्यांच्या कुटुंबातल्याच एक घटक म्हणून आम्ही आत्मविश्वास त्यांच्या पाठीमागे उभे आहोत आणि मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं की आग्रह धरा, निग्रह करा, परंतु दुराग्रह करायचा नाही, खोट्या पद्धतीनं पास व्हायचा मार्ग कॉपी वगैरे करायची नाही आणि जर दुर्दैवानं जर का एखाद्या विषयात अपयश आलं तर त्या ठिकाणी ते एका वर्षाचं परीक्षेचं अपयश म्हणजे जीवनाचं अपयश नाही। आणि मी विद्यार्थ्यांना सांगितलेलं की तुम्ही जगातल्या मोठ्या मोठ्या पॉलिटिकल आणि ज्याने अचिव्हमेंट केले अशा लोकांचा तुम्ही अभ्यास केलात तर ते कुठल्या ना कुठल्या प्रायमरी, सेकंडरी, कॉलेज जीवनामध्ये कधी ना कधी नापास झालेत। म्हणजे याचा अर्थ तुम्ही नापास व्हा असा माझा तुम्हाला काही म्हणजे संदेश नाही, परंतु तुम्ही त्याविषयी अदरवाईज मनाला लावून न घेता काही विद्यार्थी आत्महत्येसाठी म्हणजे प्रवृत्त होतात तर ते त्यांनी करू नये आणि त्याच्या आईवडिलांनी सुद्धा मुलांकडून यशाची अपेक्षा करावी, परंतु कुठे मरणाचे जीव घेण्या स्पर्धेमध्ये त्यांनी यश मिळवावं आणि जर नाही यश मिळालं तर त्यांना दूषण देण्याचं आईवडिलांनी सुद्धा ते काम करू नये, अशा प्रकारची भूमिका मी सांगितली। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रियाज बांचा रिपोर्ट, नवी मुंबई।